आमच्याकडं निश्चित प्रकारे मिळतील याबद्दल काही शंका नाही. तुम्ही असं म्हटलात की महायुतीचे सगळे उमेदवार निवडून येतील, मग महाविकास आघाडीच्या कुठल्या उमेदवाराचा पराभव तुम्हाला दिसतोय? आता ते सांगणं अवघड आहे. पाटील साहेब, जागा 11 आहेत, उमेदवार 12 आहेत. 12वा कोण होईल असं वाटतं तुम्हाला? 12वा कोण असेल? तेच विचारलं त्यांनी. 12 उमेदवार आता कोण होईल हे आता लगेच सांगता येणार नाही. 4 वाजेपर्यंत आपल्याला ते कळून जाईल, कारण अजून सगळ्याच उमेदवारांची सगळ्याच पक्षांची जुळवाजुळव चालू आहे. यामध्ये अदृश्य शक्ती काही काम करतात असं वाटतं तुम्हाला? मला वाटत नाही. सर या 12मध्ये महाविकास, तुम्ही म्हटलं की महायुतीचेच निवडून येतील, महाविकास आघाडीच्या कुठल्या उमेदवाराला तुम्हाला धोका वाटतोय? जयंत पाटील की मिलिंद नार्वेकर? ते आता सांगणं अवघड आहे. सर, यंदा हॉटेल पॉलिटिक्स पुन्हा 2 वर्षांनी होताना पाहिलं. आमदारांवरचा अविश्वास की एकत्रीकरण, काय नेमकं? एकत्रीकरण, काही सूचना द्यायच्या असतात, काही गोष्टी समजून सांगायच्या असतात, काही आमदारांचे काही प्रश्न असतात, ते प्रश्न समजावून घेऊन त्याच्या संदर्भात चर्चा असतात आणि म्हणून हॉटेलमध्ये, बाकी काही दुसरं काही कारण अविश्वास नाही. सर, आपको क्या उम्मीद है इस बार किस प्रकार से नार्वेकर यांनी 1 तास मुदत वाढून द्यावी मतदानाची अशी मागणी केली होती. अनिल देसाईंनी पत्र दिलं होतं. तर काय वाटतं, पावसाचं वातावरण आहे? त्याचा निर्णय इलेक्शन कमिशन घेऊ शकतं, कारण पाऊस काय असा दिवसभर नसतो. आता सकाळपासून मतदान सुरू झालं, संध्याकाळपर्यंत चालणार आहे. एवढ्या तासात आमदारांना यायला जायला काही अडचण नाही. सर, नव्या उमेदवाराला जिंकण्यासाठी, दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं किती महत्त्वाची आहे, निश्चित प्रकारे महत्त्वाची. सर, हिंदी में जानना चाहेंगे कितनी उम्मीद आपको है इस बार की 12 अगर देखा जाए कंटेंडर्स है 11 में, यहाँ पर कौन सी पार्टी जो है शिकस्त खा सकती है? देखो, ये ऐसा कोई पार्टी का नाम लेके मैं नहीं बोलना चाहता हूँ, लेकिन हर पार्टी अपनी तरफ से कोशिश कर रही है कि हमारे सबके सब कैंडिडेट चुन के आए, और ऐसे होगा कि जो ऑफिशियल कैंडिडेट है वही चुन के आए. सर, सवाल ये है कि कांग्रेस आपकी जो पुरानी सरकारी रही है, इस बार साथ देगी आपको, क्योंकि मतों का गणित तो फिर भी नहीं बैठ रहा दूसरे उम्मीदवार के साथ. उनके पास सरप्लस है. अभी उनके पास सरप्लस है तो उन्होंने अभी उनको जैसा आदेश आएगा दिल्ली से वैसा वो करेंगे, और वैसे उनको वोट डालेंगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.